नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आत्ता आपण तळेगाव दाभाडे परिसरामध्ये आहोत. लवकरच गणेशोत्सव येतोय. अनेक नागरिकांना, अनेक मुलांना अशी इच्छा असते की आपल्या घरात जी बाप्पाची मूर्ती येणार आहे ती सुबक, आकर्षक आणि स्वतः बनवली असेल तर. आणि ह्याच आपल्या प्रश्नाचं उत्तर घेऊन आत्ता आपल्यासोबत मी आहे. जी तळेगावमध्ये एक कार्यशाळा होती त्याच्यामध्ये आपण आपल्या पसंतीची गणपतीची मूर्ती बनवू शकता. आपल्यासोबत आयोजक आहेत, आपण थोडक्यात त्यांच्याकडे जाणून घेऊयात. मॅडम नमस्कार, काय ओळख सांगाल आपली? माझं नाव मोहिनी चव्हाण. बरं. आणि राहायला कुठे आहेत? राहायला मी भंडारी हॉस्पिटलच्या मागे, राव कॉलनी. बरं. आपण एक गणेश मूर्ती तयार करण्याची एक कार्यशाळा घेतात, काय सांगाल त्याच्याबाबत? आपण पर्यावरणपूरक अशी शाडू मातीची मूर्ती बनवण्याचं कार्यशाळा ठेवलेली आहे. बरं. आणि कुठे घेता ही? हे काळोखेवाडी नगर परिषदेच्या समोर. बरं. यासाठी काय वयोमर्यादा असणार आहे का? वयोमर्यादा, कलेला कुठलीही प्रकारची वयोमर्यादा नसते, त्यामुळे कोणी येऊ शकतो. कोणी येऊ शकतो. बरं. यासाठी कोणत्या एखाद्या नागरिकाला, एखाद्या विद्यार्थ्याला सहभाग घ्यायचा असेल तर संपर्क नंबर काय द्याल आपण? माझा संपर्क नंबर आहे 9529406262. बरं. आता ही जी कार्यशाळा आहे त्याच्यामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला यायचं आहे, पण त्यांनी काय काय साहित्य घेऊन यायचं, काय सांगाल आपण? साहित्य फक्त पिण्याचं पाणी आणायचंय, बाकी साहित्य इथे दिलं जाणार. बरं. आता ह्या कार्यशाळेत घेण्यामागचा संदेश नक्की काय, आपला सामाजिक संदेश काय सांगू शकाल आपण? आता सध्या तरी पर्यावरणपूरक अशा मूर्त्यांची गरज आहे. POPच्या मूर्त्या सध्या बाजारात खूप मिळतात, पण आपण हाताने बनवलेली पर्यावरणपूरक शाडू मातीची मूर्ती लवकर विघटित होते, त्यामुळे ती पर्यावरणासाठी आणि आपल्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरते. नक्कीच मॅडम, धन्यवाद. आता ही जी गणेश मूर्ती दिसते ती आपण स्वतः तयार केलेली आहे? हो. बरं. तर ह्याच्यासोबत आपण विद्यार्थ्यांना काय देणार? फक्त मातीसुद्धा देणार आहे आणि त्याला जे लागणारं पुष्ट तो पण देणार आहे. ह्यासोबत काहीतरी ही मला दिसते, ह्याचं नक्की काय असणार आहे? यात सरप्राईज गिफ्ट आहे मुलांसाठी. ज्यांनी पण रजिस्ट्रेशन केलंय त्या प्रत्येकासाठी आपल्याकडे गिफ्ट हॅम्पर्स असणार आहे आणि साहित्य. ओके मॅडम, धन्यवाद.